नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे होंडा शाईन गाडी आहे आणि ती गाडी किक मारून आणि सेल्फ स्टार्ट करूनही चालू होत नव्हती आणि तिचा थोडासा बॅटरीचा पण प्रॉब्लेम आहे. जास्त रनिंग नसल्यामुळे बॅटरी डाऊन आहे माझी. म्हणून मी काय होतो, किक मारून मारून चालू करत होतो, पण किक मारता मारता मला गाडी चालूच होत नव्हती. सारखी बंद पडायची. क्लच दाबला की गाडी बंद पडत होती. मग काय आहे, तर नंतर मी हा कार्बोरेटर खोलला, ठीक आहे, आणि याला पूर्ण डिस्मेंटल केलं. डिस्मेंटल करून ह्याला क्लिनिंग केलंय आतून सगळं. क्लिनिंग केल्याच्या नंतर मला मित्रांनो, हे बघा, हे बघा, ही एवढी डस्ट त्याच्यामध्ये सापडली बघा. काळा काळा दिसतंय बघा तुम्हाला. ही डस्ट आहे पूर्ण त्याच्यात. मग त्याचे काय झालं, ते छोटे छोटे जे होल्स असतात, ते होल्स ते चॉकअप झाले होते. म्हणून त्याला फ्युल आणि एअर त्याला व्यवस्थित भेटत नव्हतं. आणि हे बघा, ह्या डब्बीमध्ये पण आहे डस्ट. त्या बघा, एवढी डस्ट त्या कार्बोरेटर भेटली. कारण मी जवळजवळ नाही म्हणलं तरी एक बऱ्याच दिवस झाला हा कार्बोरेटर क्लीन केला नव्हता, सर्व्हिस केलं नव्हतं. गाडी बंद पडत होती. म्हणून आपण आता क्लीन केलंय, सगळे डस्ट बाहेर काढली, पूर्ण असेंब्ली केलेलं आहे. त्यासाठी साहित्य मला लागले होते. एक ब्रश लागला होता, हा छोटा ब्रश लागला होता, आणि हा इग्निशन लागलं होतं, जेणेकरून आपल्याला हे त्याच्यामध्ये घालून प्रेसिंग आणि पॉवर एअर पास करायला घरच्या घरी आपण रिपेअर करण्यासाठी हे मी वापरलं होतं. हे ठीक आहे, एवढं साहित्य वापरलं होतं. स्क्रूड्रायव्हर आहे इथं, स्क्रूड्रायव्हर घेतला होता, टेस्टर घेतलं होतं. माझ्याकडे पूर्ण पूर्ण साहित्य घेऊनच बसलो होतो मित्रांनो. म्हणून हे मला सगळ्या गोष्टी करता आल्या. आणि आता पूर्ण कार्बोरेटर ज्या गाडीचा आहे तो हा पूर्ण आता क्लीन केलेला आहे मी सगळं टोटल. आता हे आपण ह्याला असेंब्ली करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आता